विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेला आपण ऑप्शनल मराठीतल्या जी पहिली अभ्यासपत्रिका आहे आधुनिक मराठी कथा वाङ्मय, या अभ्यासपत्रिकेतील 7 क्रमांकच्या जी कथा आहे त्या कथेचे नाव कुऱ्हाडीचे दांडे. या कथेचे लेखक श्रीराम गुंदेकर. या पाठाला, या कथेला आपण सुरुवात केलेली आहे. या पाठाच्या आणि लेखाच्या संदर्भामध्ये आपण गेली 1-2 तासिका आपण त्या अनुषंगाने आपण विचार केलेला आहे. मुलांनो, ही कथा खूप महत्त्वाची आहे. यासाठी महत्त्वाची आहे की बऱ्याच कथेमध्ये कल्पनांचा, कपोलकल्पित विचारांचा वापर केलेला असतो, परंतु या पाठाचे लेखक मुळातच सत्यशोधकी विचाराचे लेखक असल्यामुळे या पाठामध्ये कल्पना, कपोलकल्पित विचारांची पखरण मात्र पाहायला मिळत नाही. जे काही वास्तव आहे ते वास्तव या कथेमध्ये त्यांनी मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि हा जो विचार आहे तो विचार या पाठात लेखकाने कशा पद्धतीने चित्रित केलेला आहे त्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. म्हणूनच या शीर्षकाची जी कथा आहे कुऱ्हाडीचे दांडे, या शीर्षकाचा विचार आपल्या गावामध्ये, आपल्या जगण्यामध्ये प्रत्ययाशी येतो, परंतु कुऱ्हाडीचे दांडे हा विचार आपण त्या ठिकाणी जोडून पाहत नाही. कुऱ्हाडीचे दांडे या कथेतला भावार्थ आपण नेहमी अनुभवतो. हा भावार्थ, हे शीर्षक नवीन आहे यातला अजिबात प्रकार नाही. तर कुऱ्हाडीच्या दांड्याचा प्रत्यय आपल्याला नेहमी सदैव आपण अनुभवत आलेला आहोत आणि त्याचाच विचार या पाठाचे लेखक डॉक्टर श्रीराम गुंदेकर सरांनी या कथेच्या माध्यमातून तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यातला पहिला मुद्दा आहे बलभीम नानाच्या विहीर लोणची प्रक्रिया. मागच्या तासिकेला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या पाठाचे लेखक बीड जिल्ह्यातील आहेत. त्यांची जन्मभूमी, त्यांचं जन्मगाव बीड जिल्ह्यामध्ये आहे. आणि नोकरीच्या निमित्तानं प्राध्यापक डॉक्टर श्रीराम गुंदेकर सर लातूरच्या राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक, संशोधक, मार्गदर्शक म्हणून शेवटच्या स्तरापर्यंत त्यांनी सेवानिवृत्तीपर्यंत काम करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एक लेखक, एक कवी, एक कथाकार, एक कादंबरीकार, एक संशोधक म्हणून दडलेला असतो. कोणी व्यक्त होतो, कोणी व्यक्त होत नाही, इतकाच यामध्ये आपल्याला फरक जाणवतो मुलांनो. आता यातला पहिला मुद्दा आहे बलभीम नानाची विहीर लोणची प्रक्रिया. मुलांनो, या पाठामध्ये जसा बलभीम नाना आहे तसा बलभीम नानासारखी अनेक माणसं आपल्या गावामध्ये आहेत, आपल्या शहरामध्ये आहेत, आपल्या घरी आहेत, आपल्या कुटुंबामध्ये आहेत. आता एखादी विहीर खोदण्यासाठी शासनाकडून एखादं लोन मिळावं, कर्ज मिळावं, बजेट मिळावं म्हणून अनेक माणसं बलभीम नानासारखी प्रयत्न करतात. तुमच्यापैकी अनेकांच्या कुटुंबामध्ये ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करत असताना एखादं शासनाचं कर्ज किंवा एखादं लोन मिळण्यासाठी शासनाचे पैसे सहज मिळत नसतात मुलांनो, सहजासहजी मिळत नसतात. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी फाईल तयार करावी लागते, त्यासाठी कागदपत्र तयार करावे लागतात. कागदपत्र तयार करण्यासाठी अनेक तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी फेऱ्या माराव्या लागतात. तेव्हा मात्र कुठेतरी ती फाईल पूर्ण होते. मग ती फाईल आपल्याला त्या कार्यालयामध्ये, ऑफिसमध्ये दाखल करावी लागते मुलांनो. दाखल करताना सुद्धा अनेक अडचणी, अनेक समस्या
ला सामोरं आपल्याला जावं लागतं आणि तेव्हा कुठेतरी ही प्रक्रिया पूर्ण होत असते. आणि अशा प्रकारची शेतामध्ये शेतामध्ये जमिनीमध्ये विहीर खोदण्यासाठी शासनाकडून पैसे मिळवण्यासाठी ही प्रक्रिया ही फार महत्त्वाची आहे. त्याशिवाय शासनाकडून बजेट मिळत नाही मुलांनो. आणि आपल्याला माहीत आहे शासनाकडून पैसे कसे मिळतात आणि कसे मिळत नाहीत आणि प्रयत्न करत असताना सुद्धा कशा प्रकारच्या अडचणी येतात. लोकं कशी आपल्याकडे पाहतात. अशा प्रकारचे अनेक अनुभव या कथेतल्या बलभीम नावाच्या बाबतीमध्ये लेखकाने सांगितले आहेत. तसे अशा प्रकारचे अनेक अनुभव आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या गावामध्ये अनेक तांड्या वस्तीवर सुद्धा अशा प्रकारचे अनुभव आलेले आहेत. आणि ही प्रक्रिया फार गुंतागुंतीची आणि किचकट असते. ही अशा प्रकारच्या विहिरीचा लोन प्रस्ताव दाखल करत असताना माणूस म्हणतो, "अरे बापरे! नको रे बापा" म्हणतात. शासन विहीर काढण्यासाठी शासनाकडून पैसे नको घेतलेले बरे. इतका माणूस वैतागून जातो मुलांनो. कारण सरकारी माणसं इतके निगरगट्ट बनलेली असतात की त्यांना शेतकऱ्याची कीव, शेतकऱ्याची दया, शेतकऱ्याविषयी प्रेम, आस्था, आपुलकी, जिव्हाळा काहीच नसतो. गेंड्याची कातडी जशी दगडासारखी असते निर्जीव, गेंड्याच्या कातडीची ही माणसं बनलेली असतात मुलांनो. कारण यंत्रणाशी तशी तशी अवघड झालेली असते. कारण त्यांना चटक लागलेली असते काही ना काही काढण्याची, काही ना काही मिळवण्याची. त्यांना शेतकऱ्याच्या बाबतीत कळवळा, आपुलकी असं अजिबात राहिलेला नसतो मुलांनो. ही जी एखाद्या विभागामध्ये, एखाद्या कार्यालयामध्ये जी काम करणारी माणसं आहेत, ही काही अशी हवेतून जन्माला आलेली माणसं नाहीत मुलांनो. ही माणसं ही कर्मचारीसुद्धा कोण्यातरी एका शेतकऱ्याची मुलं आहेत. तीसुद्धा शेतामध्ये लहानपणी राबलेली आहेत. काळ्या यातून जे काही उगवलेलं आहे, जे काही जन्मलेलं आहे, जे काही उत्पादित झालेलं आहे, ती धान्ये खाऊनच ही सुद्धा माणसं मोठी झालेली आहेत मुलांना, लक्षात घ्या. परंतु काळ बदलला, पद बदललं की माणसंसुद्धा कशी सरड्यासारखी बदलतात आणि ज्याचं खाऊन लहानाची मोठी झालेली आहेत, त्याच्याशी 2 हात करण्याची कशी तयारी असते. अशा प्रकारचा विचार ही कथा आपल्याला संदेश देऊ पाहते मुलांनो. 2 क्रमांकाचा मुद्दा आहे विहीर खोदकाम. विहीर आता मंजूर झालेली आहे मुलांनो. आता 2 क्रमांकाचा मुद्दा आहे विहीर खोदकामास प्रारंभ. शासनाचे अनेक नियम असतात मुलांनो. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. तुमच्या गावामध्ये बरीच माणसं असतात शासनाच्या विहीर खोदकाम करण्यासाठी शासनाकडून विहीर मंजूर करून घेतात आणि मंजूर करून घेणे म्हणजे त्याला लोन सँक्शन करून घेतात. आणि लोन सँक्शन झाल्यानंतर शासनाच्या विहिरीसाठी शासनाचं जे काही बजेट आलेलं आहे, हे बजेट आल्यानंतर विहिरीच्या कामाला सुरुवात कशी करतात. तुम्ही गावातल्या एखाद्या माणसाला, एखाद्या शेतकऱ्याला किंवा तुमच्या वडिलांना, काकाला जरी विचारलात तर या संदर्भामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकते आणि ही कथा समजण्यासाठी सुद्धा सोपी जाऊ शकते मुलांनो. आता विहीर खोदकामास प्रारंभ झालेला आहे. मुलांनो, पूर्वीच्या काळी विहिरीचं खोदकाम हे माणसाच्याच मदतीने, साह्याने केलं जात होतं. कारण आता सध्या जी विहीर खोदकाम करण्यासाठी जी काही यंत्रणा आहे, जे काही तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, डेव्हलप झालं आहे, पूर्वीच्या काळी अशा प्रकारचं तंत्रज्ञान नव्हतं. माणसाच्याच साह्याने ज्या काही विहिरी, जुन्या काळातल्या ज्या काही विहिरी खोदल्या गेलेल्या आहेत, ज्या काही विहिरी काढल्या गेलेल्या आहेत, ज्या काही विहिरी तयार केल्या गेल्या, त्या विहिरी गावातल्या शासकीय पाणी पुरवठ्याच्या असतील किंवा वैयक्तिक शेतातल्या विहिरी असतील, कोणतीही विहीर असेल, कुठली विहीर असेल, ती विहीर माणसाच्याच मदतीने, माणसाच्याच साह्याने त्या विहिरी तयार केल्या गेल्या, काढल्या गेल्या. मुलांनो, पूर्वीच्या काळातली माणसं इतकी बलदंड होती, इतकी सशक्त होती, इतकी मेहनती होती, इतकी जिद्दी होती, चिकाटी होती, घाम गाळणारी माणसं होती मुलांनो. परंतु आताच्या सध्याच्या काळामध्ये आता विहीर खोदणारी माणसं तुम्ही शोधण्याचा जरी प्रयत्न केला तर एकसुद्धा माणूस मिळणार नाही. कारण काम करण्याची क्षमता पूर्ण माणसाची कमी झालेली म्हणून सगळी माणसं आयतखाऊ झालेली आहेत. गाडीवर फिरणं, 4 व्हीलरवर फिरणं, गाडीवर फिरणं, किक मारलं की टॉयलेटला सुद्धा, शौचालयाला सुद्धा, शीला सुद्धा लोक
मुलं गाडीवर जायला गेलेत मुलांनो. मग अशा प्रकारची माणसं, जीवन जगणारी माणसं शेतामध्ये विहीर काढू शकत नाही. कारण हा जो काळ आहे, या कथेतला काळसुद्धा हा खूप अगोदरचा काळ आहे मुलांनो. आता सध्याचा काळ नाही. सध्या विहिरी कशाच्या माध्यमातून काढली जातात तुम्हाला माहीत आहे. JCBच्या माध्यमातून काढली जातात. टायरची JCB, पुन्हा 120, 130 अशा प्रकारचे अनेक प्रकार JCBचे आहेत. आणि पूर्वीच्या आणि अगोदर आता JCB आलेले आहेत मुलं. अगोदरच्या काळामध्ये JCB नव्हते. अगोदरच्या काळामध्ये ट्रॅक्टर होते. विहीर माणसाच्या मदतीने विहीर खोदायची. एखादा खडक लागला की मग ते आवाज घालायचे मुलं. आवाज घालायचा त्याला. बोली भाषेमध्ये कप्रिशियनची मशीन होतं म्हणून आवाज घालायचे. आणि आवाजाच्या साहाय्याने 50 आवाज, 100 आवाज एका वेळेस घालायचे आणि त्या आवाजाच्या माध्यमातून तो खडक फोडला जायचा. मग त्यातला खडक माणसाच्या साहाय्याने तो खडक काढला जायचा. अशा पद्धतीने अवघड अशा प्रकारची जर कोणती प्रक्रिया असेल ती विहिरीची प्रक्रिया आहे मुलांनो. 2 क्रमांकाचा मुद्दा आहे. 3 क्रमांकाचा मुद्दा, विहिरीतील खडक फोडण्यासाठी राजस्थानी ट्रॅक्टरचा शोध. आता मुलांनो, विहीर काढणं खूप अवघड काम आहे. सहजासहजी काम नाही, कारण विहीर फार खोल काढावी लागते मुलांनो. प्रत्येक विहिरीचा घेर हा वेगवेगळा असतो. प्रत्येकाचा घेर, गोलाई आणि खोली अशा प्रकारचे वेगळे टाईप, वेगवेगळे प्रकार असतात. आता या कथेतले जे बलभीम नाना आहेत मुलांनो, बलभीम नाना हे शासकीय योजनेतून विहीर घेणाऱ्या अनेक लाखो शेतकऱ्यांचे एक प्रतिनिधी लेखकाने या कथेमध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. जसं बलभीम नानाच्या बाबतीमध्ये जे अनुभव आलेले आहेत, त्याच्या अनेक व्यक्तींच्या खंड्याच्या बाबतीमध्ये अनुभव आलेले आहेत, रामरावच्या बाबतीत अनुभव आलेले आहेत, श्रीपतरावच्या बाबतीत अनुभव आलेले आणि जीवनच्या बाबतीत अनुभव आलेले आहेत, अनेक संपतरावच्या बाबतीत अनुभव आलेले आहेत. हे अनुभव काही नवीन नाहीत, परंतु लेखकाने जे काही घडलेलं आहे ते वास्तव या कथेच्या माध्यमातून कथेमध्ये, साहित्यामध्ये मांडण्याचं काम लेखकाने केलेलं आहे. आता बलभीम नानाची विहीर खोदण्याचं काम झालेलं आहे. आता विहिरीतील खडक फोडण्यासाठी त्यांनी राजस्थानी ट्रॅक्टरचा शोध सुद्धा घेतलेला आहे. म्हणून पूर्वीच्या काळी ही अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. पैसे जरी असले, शासनाकडून बजेट जरी उपलब्ध झालं असलं, तरी पण ती विहीर काढायची कशी हा प्रश्न होता. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची खडतर, अशा प्रकारची कष्टी कामं करणारी माणसं फार कमी आहेत मुलांनो. आपल्या राज्यातलं काम आपली माणसं करू शकत नाही, तर बाहेरची माणसं आपल्या राज्यामध्ये येऊन काम करतात, अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन जगतात. आणि आपली माणसं म्हणजे आमच्या राज्यात काहीच नाही, आमचं राज्य म्हणजे भकास आहे, आमचं राज्य म्हणजे फडतूस आहे, आमचं राज्य म्हणजे रोजगार मिळत नाही, आमच्या राज्यामध्ये काम मिळत नाही, अशा प्रकारची एका बाजूला ओरड करणारी माणसं आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या राज्यातून आपल्या राज्यामध्ये उदरनिर्वाह भागविण्यासाठी काम करणारी माणसं सुद्धा पाहायला मिळतात. कथेमध्ये लेखाने सुद्धा मांडले पाहिजे. विहिरीतील जे खडक फोडण्यासाठी राजस्थानी ट्रॅक्टरचा शोध त्यांनी, ट्रॅक्टर काय असं एका दिवशी येत नसतं मुलांनो. ट्रॅक्टरचा शोध तालुक्याच्या ठिकाणी घ्यावा लागतो. ट्रॅक्टरचा शोध विहिरीमध्ये आवाज घालण्याची ट्रॅक्टर मुलांनो, आणि ट्रॅक्टरचा शोध जिल्ह्याच्या ठिकाणी घ्यावा. त्यांच्या मागे सुद्धा काहीतरी 4-2 विहिरीमध्ये आवाज घालणे ट्रॅक्टर असतात राजस्थानी, आणि त्यांच्यामध्ये हजारो माणसं असतात मुलांनो. कधी आज येतो म्हणतात, कधी उद्या येतो म्हणतात, कधी परवा दिवशी असं फिरवी करण्याचं काम ट्रॅक्टरसुद्धा करतात. मग अशा प्रकारच्या सर्व यंत्रणेला, सिस्टीमला कंटाळून मालक कंटाळून जातो मुलांनो. हे असे अनुभव अनेक लोकांच्या बाबतीमध्ये येताना सुद्धा आपण पाहतो. आता 4 क्रमांकाचा मुद्दा, ट्रॅक्टरची प्रतीक्षा. आता पाहिलेला आपण बलभीम नाना तालुक्याच्या फेऱ्या अनेक मारतात मुलांनो, अनेक फेऱ्या मारतात, कारण त्यांचा उद्देश होता आपण विहीर लवकरात लवकर काढावी, तयार करावी, आणि त्या विहिरीतलं जे पाणी आहे, पाणी लागल्यानंतर त्या विहिरीतल्या पाण्याचा आपला शेतीला वापर करता यावा. आपली जी शेतीची जी वाळवण होत आहे, वाळत चाललेली शेती ती हिरवीगार कशी होईल,
अशा प्रकारचा विचार मनाशी बाळगून या कथेतले बलभीम नाना वाटचाल करताना दिसतात मुलांना. आता आपण मागेही कथा पाहिलेली, मग वाळवण नावाची कथा पाहिलेली आहे. एखादं इंजिन खराब झाल्यानंतर ते इंजिन दुरुस्त करण्यासाठी तालुक्याला इंजिन घेऊन जावं लागतं आणि जवळपास 15-20 दिवस, महिनाभर ते इंजिन दुरुस्त होत नाही. तो पण शेतात जो ऊस आहे कसा वाळवून जातो. रारंबोरण्याची कथा आपण वाळवण नावाची कथा पाहिलेली आहे. तसं ट्रॅक्टरची प्रतीक्षा आपण आता एखाद्या गोष्टीसाठी किती प्रतीक्षा करावी त्यालासुद्धा मर्यादा आहे, त्यालासुद्धा लिमिट आहे, त्यालासुद्धा क्षमता आहे, सहनशीलता आहे मुलांनो. परंतु त्या काळामध्ये मुलांनो, आता जसं आपण विहीर सहज आपण काढू शकतो, त्या काळामध्ये विहीर तेवढी सहजासहजी कमी वेळेमध्ये, कमी दिवसामध्ये काढता येणं शक्य नव्हतं. मुलांनो, अशा प्रकारची अनेक विहिरी काढणारी माणसं त्या काळामध्ये होते. तसं बलभीमांना प्रयत्न करता यायचं. बलभीम नानासारखी असंख्य असंख्य हजारो माणसं ट्रॅक्टर आणण्यासाठी शेतीमधल्या विहिरीमधला आवाज घालण्यासाठी प्रयत्न करत होती, पण ते काही वेळेवर मिळत नव्हती. बलभीम नाना मात्र अगदी त्यांचा जीव टांगला लागलेला आहे. अशा पद्धतीचा विचार लेखकाने या कथेमध्ये मांडलेला आहे. 5 क्रमांकाचा मुद्दा आहे, ट्रॅक्टरच्या साहाय्याने प्रत्यक्ष विहिरीचे काम सुरू. आता ट्रॅक्टर बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच प्रतीक्षेनंतर बलभीम नानाच्या शेतामध्ये ट्रॅक्टर आता आलेला आहे. बलभीम नाना शेतात बसून, विहिरीवर बसून, रस्त्याकडे, गावाकडे कुठून आवाज येतो का, चारचाकी वाहन निघालेलं आहे का, कुठलं जरी वाहन जरी आलं, ते बलभीम नानाच्या मनामध्ये एक भास निर्माण व्हायचा की ते ट्रॅक्टर आपल्या शेताकडे यायला लागलेलं आहे. मग असं उठून पाहायचं, संशयानं पाहायचं, उत्सुकतेने पाहायचं, पण ट्रॅक्टर काही येत नव्हतं. पण खूप दिवसांच्या वाट पाहणीनंतर, प्रतीक्षेनंतर आता ट्रॅक्टर शेतामध्ये आलेले आहे. नंतर प्रत्यक्ष काम आता सुरू झालेले आहे. बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा आता पूर्णपणे ती संपलेली आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने प्रत्यक्ष विहिरीचे आता काम सुरू झालेलं आहे मुलांनो. पूर्वीच्या काळी विहीर काढण्याची पद्धत किती अवघड होती, किती कठीण होती, कशा पद्धतीचे माणसाला कष्ट झेलावे लागत होते, सहन करावे लागत होते, तेव्हा कुठेतरी विहीर तयार होत होती मुलांनो. अतिशय मेहनतीचं काम, अतिशय घामाचं काम, अतिशय कष्टाचं काम त्या काळातून विहिरीचं होत होतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही कथा आपल्याला दर्शन घडवते मुलांनो. अशा पद्धतीने या कथेचा विचार आपण करत आहोत आणि यातून हाच एक विचार त्यातून व्यक्त होतो मुलांनो, की पूर्वीच्या काळामधलं कशा पद्धतीचं वातावरण होतं आणि लोकंसुद्धा कशी सामोरे जात होते. लोकांना सुद्धा काही अवघड सुद्धा वाटत नव्हतं मुलांनो, कारण ती सवय झालेली आहे, सवयीचा भाग आहे आणि अशा प्रकारची सवय त्यांच्या अंगवळणी पडलेली असल्यामुळे काही अडचणी सुद्धा वाटत नव्हती. परंतु अशा प्रकारची अडचणी, अशा प्रकारचे प्रश्न सध्या जर निर्माण झाले, तर मला वाटतं आजच्या पिढीतला एकतरी तरुण, एकतरी सुशिक्षित हे विद्यार्थी मी विहीर काढणार आहे असं म्हणून कोणी म्हणणार नाही आणि काही असं कोणी सामोरं सुद्धा जाणार नाही. अशा प्रकारचे अनेक महत्त्वाचे विचार या कथेतून आपल्याला मिळणार आहेत, भेटणार आहेत आणि त्याचा विचार आपण आज उद्देशाला करू. धन्यवाद.